वॉर्मअप कर. तर चला वॉर्मअप करेन तोपर्यंत आपण लॅडर सेट करू. गेली प्रत्येक ब्लॉकमध्ये एका ब्लॉकमध्ये पाय ठेवून मग तिथून फास्ट स्पीड घेतली आपण. दुसऱ्या याला काय केलं आपण, दुसऱ्या याला सिंगल ब्लॉक घेतला 1 2 3 4 आणि मग पाहिजे पण पुढे जायची गती अशी करायची, अशी स्पीड जास्त दाखवायची पण अशी स्लो करायची. आणि इथून पुढे जे स्टार्ट पॉईंट निघला फुल बॉडी एनर्जी लावायची डायरेक्ट पूर्ण. तर हा फंडा आहे. काय होतं गुड मॉर्निंग. तर आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 284वा दिवस आहे आज. तर आज ग्राउंडवर आलो आपण. करण पण आलता पण त्याला काम आहे थोडंसं, तो कंपनीत जाऊन आला कारण की तिचं स्क्रॅपचं काही काम आहे वाटतं. ते गाडी बघून यायचं असतं त्याला सकाळी. तर तो गेला इथं जवळच कंपनी इथं मागं आपल्या धरणाच्या मागं. तर येऊ राहिलं 5 मिनिटात. तर एक अवघड झालं यार, हे ढीक टाकल्यापासून काय झालं मागं उजेडच पडत नाही जास्त. तरी पडतो एवढं काही नाही पण गाडी न्यायला थोडा प्रॉब्लेम झाला ते ढीगमुळं. लाईटर त्यांनी पलीकडे चालू ठेवलं, चाचानी इकडचा लाईट बंदच ठेवलेलं आहे. तर चला आता थंडी पण लय वाढली, कालच्यापेक्षा आज थंडी लई आहे. इथून पुढे थंडी चालू झाली, दिवाळी चालू झाली. दिवाळी की आता राहिलीच 7-8 दिवस दिवाळी राहिली आता. तर आता इथून पुढे थंडी वाढतीच. चला आता इथून पुढे प्रॅक्टिस वाढवून लागेल आपल्याला. आज लॅडर आणलेले आपण, तर बघू लॅडर वर्कआउट कसं करायचं. पण जागा नाही आपल्याला, तर ट्राय मारू कसं तरी जुगाड करू आपण. तर चला. तर एक गोष्ट एक म्हण नाही ती, तुम्ही फक्त स्टार्ट करा, एकदा चालू केलं ना रस्ता आपोआप भेटत जातो. तर हे मेन गोष्ट आहे बघा. तर आज बघा आपण लॅडर आणलं पण वर्कआउट कसं करायचं माहित नव्हतं आपल्याला. पण आज बघा काल रात्री इथं प्लेन करून टाकलं बघा. पूर्ण खरबूड रस्ता होता ना, इथं पूर्ण प्लेन काहीतरी बांधायचं वाटतं पण इथं पूर्ण प्लेन केलं बघा. एकदम प्लेन सरफेस. माती मुरुम होता, मुरुम पूर्ण दाबून टाकला. तर मग ह्याच्यावर आपल्याला लॅडर वर्कआउट करता येतं. प्लेन सरफेस झाला आता. म्हणजे इतके दिवसापासून तो खालीवर स्किपिंग मारता येत नव्हती, स्किपिंग गुतत होती आपली इथं. तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलं. पण आता एकदम प्लेन सरफेस झाला, इथं लॅडर वर्कआउट एकदम ओके मारता येईल आपल्याला. हेच फंड आहे, तुम्ही चालू करा. कोणती पण गोष्ट एक आहे, ह्याच्याहून एक गोष्ट लक्षात आली, तुम्ही फक्त चालू करा. चालू केलं ना कोणती ना कोणती गोष्ट एक गोष्ट भेटत जाते, एक गोष्ट क्लिअर होत जाते आपल्याला. कारण अंधार असतो ना, इथून आपल्या पुढे अंधार दिसतो. जसं आपण पुढे जातो तसं अंधार माग अंधार चालला जातो, जसं पुढे उजेड होत जातो. हे मेन फंड आहे. त्याच्यामुळे कोणती पण गोष्ट चालू करा. चालू केली ना ती काही ना काही होतच राहतं. आपण रनिंग चालू केली ती कोण भेटन नाही भेटन चॅलेंज घेतलं आपण. म्हणलो यार दोन हिवाळा आणि उन्हाळा आपल्या ग्राउंड वरती असतं, पावसाळ्यात नसतं. तर पावसाळ्यात काय करायचं, तर त्याचा विचारच केला नव्हता. पण चॅलेंज घेतलं होतं आपण, करू जे होईन ते होईन म्हणलो. पण हे आपल्या इकडे चांगलं ग्राउंड भेटलं. ते असं असतं, फक्त तुम्ही चालू करा. काही ना काही गोष्ट भेटतीच. आपलं 100% लावा, बाकीचं वरच्या हातात आहे. त्याच्यामुळे आपलं 100% कधी पण लावायचं, तुम्हाला दरवेळेस सांगतो. तर चला आता वॉर्मअप करू आणि आजच्या वर्कआउट सुरुवात करू. चला थंडी लयच वाढली आज. काल 2-3 दिवसापासून एवढी नव्हती पण हळूहळू वाढू राहिली. पण आज थोडीशी चांगलीच वाढली. आता इथून पुढे पण वाढणारच आहे, लय भयानक वाढणार आहे. तिच्यातून हात काढता येणार नाही एवढी थंडी असते माहिती का. आणि तर आपण इथंच आहे, तर बाहेर जायचं म्हणलं ना आउट ऑफ जातो आपण याला ग्राउंडला बाहेर हिल ट्रेनिंगला न्याला. तर तिथं तर लय भयानक वाजते थंडी. खरंच आज थोडंसं हेच वाटलं होतं, वर्कआउट करायचं कुठं. लॅडर तर आणलं आपण, कुठं करायचा. आपलं एक होतं पलीकडे, एक तिकडं गायरान आहे ना, गायरांच्या मागे एक मातीचा रोड बनवला होता. तिकडं आयडिया चालू होती, इकडं वॉर्मअप करून तिकडं जाऊ म्हणून. पण कालच्या खाली इथं बनवलं, पण इथं काय बनून राहिले अवघड आहे. थोड्या दिवस इथं पण आपलं ग्राउंड थोड्या दिवस आहे, थोड्या दिवसानंतर मग इथं पण बांधकाम होऊन जाईल, इथं पण ते ग्राउंड चालू होऊन जाईल.
यायचं थोडंसं अवघड होऊन जाईल इकडं आपल्याला. पण हा जोपर्यंत आहे तोपर्यंत करायचं, तोपर्यंत आपलं धरणात चालू होऊन जातं. धरणात चालू जातं मग टेन्शनच नाही आपल्याला. मग तिथं ते ग्राउंड असं आहे आपल्या धरणाचं, तिथं टोटल आणि कोणतं पण वर्कआउट करता येतो आपल्याला. तिथं कोणता पण हिल ट्रेनिंग करता येते, म्हणजे प्रत्येक जे इव्हेंट लागते आपल्याला सगळी अवेलेबल तिथं. त्याच्यामुळे ते धरणात सगळ्यात बेस्ट आहे माहिती आहे. रनिंग होती, सगळी होती. रनिंग तर आपली 3 किलोमीटर पर डे होती. पर डे 3 किलोमीटर, स्लो फास्ट काही झालं पण 3 किलोमीटर पर डे होतं. त्यानंतर वर्कआउट होतो. त्याच्यामुळे 3 किलो मारलं ना स्टॅमिना आपोआप बनतो आधीच, मग वर्कआउट एक्स्ट्रा. हे मेन फंड आहे धरणाच्या भिंतीचा. चला काल एक तिळाच्या तेलाने मालिश केली, पाय चमकू राहिला बघा थोडासा. तर हिने काय करा, पुन्हा पाय लगे रिलॅक्स पडून जातो रात्री केल्यावर. रात्री पुन्हा पायाला मालिश केला, त्याच्यामुळे पाय पुन्हा एकदम रिलॅक्स, म्हणजे स्ट्रेस असतो ना पायातला, नसा ते टाईट झाले सगळं लूज होऊन जात्या. तिळाचं पतंजलीचे तेल आहे ते सगळ्यात बेस्ट आहे. तर चला वॉर्मअप झाला आपला. तर आता काय करू, जॉगिंग करू आपण. रनिंगच्या आधी जॉगिंग फिक्स कंपल्सरी करतो आपण. तर ह्याच रोडने आपण जॉगिंग करू. त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय आणि स्पेशल काय तो तर बघू आपण. चलो. तर आपण एकदम बॉडी फ्री केली आता नॉर्मल जॉगिंग करून. तर आजचा वर्कआउट काय आहे ते बघू. प्रॉब्लेम झाला, करणकडं लॅडर होतं, करणने आणलं होतं, त्याच्या बॅगेतच राहिलं आणि तो कंपनीत गेला चालल्या. तर
येईन 5-10 मिनिटात। आपण काय करू, पहिले इन आउट वर्कआउट चालू करतो बरं। काय होतं, लॅडरचं सगळ्यात बेसिक वर्कआउट म्हणजे इन आउट वर्कआउट। इन आउट वर्कआउट आपण मारतो, तुम्हाला तर माहीतच असेल, दरवेळेस सांगतो आपण। इन आउट वर्कआउटने बेनिफिट काय होतं ते माहिती आहे, पण आता लॅडर आहे आपल्याकडं, लॅडरने ॲडव्हान्समधलं काय लॅडरचे वर्कआउट ते आज टोटल आपण बघणार आहे आज। तर चला पहिले काय करू, करण यूज तर आपण बेसिकमध्ये इन आउट वर्कआउट या दोरीवर मारून घेऊ आपण, पहिले दोरी ठेवून, आणि त्याच्यानंतर लॅडर आलं ना तर मग लॅडरवर मारून घेऊ, मग आपण पुढचे वर्कआउट मग लॅडरवर मारू। तर चला वर्कआउटला तयारी करू, चला। तर चला आपण पलीकडे जाऊ आपल्या ठिकाणी लॅडरच्या। तुम्हाला अंधारात दिसलं नसेल आता तुम्हाला दाखवतो बघा। आता उजेड पडला, थोडासा उजेडमध्ये दिसेल क्लिअर। हे बघा प्लेन सरफेस झाला बघा, पहिला खालीवर होता, आता एकदम मुरुम दाबून द्याला म्हणजे प्लेन झाला। काय इथं करणार आहे का काय माहीत नाही। तर चला, तरी आपल्यासाठी तर बेस्ट आहे। आजचा दिवस तर झाला ना ओके, बस बघू उद्याचं काय परवाचं काय प्रॉब्लेम नाही, पण आजचा दिवस ओके झाला ना ते सगळ्यात बेस्ट आहे। तर चला आता काय करू, इन आउट वर्कआउट। अरे आला बरं करण आला। तर इन आउट वर्कआउट आपण इथं करणार होतो, तर याची गरज नाही आता, कारण म्हणलं होतं कंपनीत लवकर येईन तो, पण इथं बांधकाम तर करण्यासारखं नाही इथं। प्लॉट बीट रोड आहे असा का हे काय माहीत नाही अजून, तरी बघू करण आलं। चला तर आता वर्कआउट चालू करू। घेऊन गेला का रे? त्याच्यामुळे मी तुम्हाला दोनदा म्हणलं मी येऊ लागलो, मला फोनही नाही केला ते वॉर्मअप कर। तर चला वॉर्मअप करेन तोपर्यंत आपण लॅडर सेट करू। तर चला लॅडर आपण सेट करू तोवर। इथे डिस्टन्स बरोबर करणं लागतं, डिस्टन्स माग पुढे होते त्याचं। तर चला हे रेडी। किती ब्लॉक, 1 2 3 4 5 6 7 8 9 ब्लॉक आहे, ते 9 ब्लॉकचं एक लॅडर असतं सेट। तर चला याच्यात आपण आज वर्कआउट चालू करणार आहे। काय काय आपलं करता येतं आपल्याला ते हे बघू आपण वर्कआउटचं। तर चला आता आपण लॅडर वर्कआउटचे बेसिक मारले, इन आउट आणि लेग शफल म्हणते त्याला, ते मारले। तर याने काय होतं, हे सगळ्यात बेसिक वर्कआउट आहे। या बेसिक वर्कआउटने
रनिंग परफॉर्मन्स ओके होतो आपला. आणि आता मेन लॅडर काय ते आज आपण बघणार आहे. तर मेन लॅडर आज बघू वेगवेगळे स्टेप कोणते काय आहे. तर चला बेसिक बघितले, आता या ॲडव्हान्समधले या लेवलने बघू. चला पण एक गोष्ट आहे, ॲडव्हान्सचे कोणतं लॅडरचे कोणते पण एक्सरसाइज करायचे आपल्याला तर त्याला लॅडर्स लागतं. दुसऱ्या दोरीव जमत नाही. दोरीव फक्त आपण इन आउट मारू शकतो का आणि लेग शफल मारू शकतो. बाकीचे हे लॅडरचे दुसरे वर्कआउट आहे ना ह्याने लॅडर्स लागतं. आणि ह्या लॅडर वर्कआउटचं असं जास्त करून फुटबॉलवाले खो खोवाले म्हणजे ह्याला स्पार्कपणा येतो ह्याने एक. आणि क्विक येतो. क्विक म्हणजे क्विक रिझल्ट नसतो का, स्पार्कपणा चपळपणा, तर ह्या ह्याने येतो लॅडरने. तर चला बघू लॅडरचे कोणकोणते स्टेप येते.
हे लॅडर झाले बेसिक वर्कआउट आपला. बेसिकमधले मारले कसं हे जागेवर मारायचे. आता थोडेसे शार्प आणि थोडं स्पीडने वर्कआउट असते लॅडरचे, ते आज बघणार आपण. तर चला ते हे काय बेसिक ज्या सगळ्यात पहिले बेसिक इन आउट, त्याच्यानंतर हे, त्याच्यानंतर आता स्पीडमधले लॅडर वर्कआउट कोणते ते बघू आपण. चला स्पीड वर्कआउट केला. तर स्पीड वर्कआउट आपल्याला पुढे जास्त जागा नाही म्हणून आपण थोडंसं हे केलं. तर मारले कसे आपण स्पीड वर्कआउट आपण सांगू. पहिली स्टेप कशी गेली, प्रत्येक ब्लॉकमध्ये एका ब्लॉकमध्ये पाय ठेवून मग तिथून फास्ट स्पीड घेतली आपण. दुसऱ्या याला काय केलं आपण, दुसऱ्या याला सिंगल ब्लॉक घेतला 1 2 3 4 आणि मग पुढून स्पीड जास्त घेतली. आणि तिसरा वर्कआउट कसा केला आपण, तिसरा काय एक ब्लॉक सोडून केलं आणि फुल स्पीड घ्या. कधी पण काय करा, शार्पनेस इथं दाखवायचा. जो जाग कमी ह्याच्यात आणि जास्त स्पीड म्हणजे जागेवर स्पीड दाखवायची, पण पुढं जायची गती अशी करायची, अशी स्पीड जास्त दाखवायची, अशी स्लो करायची. आणि इथून पुढे जे स्टार्ट पॉईंट निघला फुल बॉडी एनर्जी लावायची डायरेक्ट पूर्ण. तर हे हा फंडा ह्यानी काय होतं, स्पीड वर्कआउट येतो आपल्यामध्ये, स्पार्क पॉवर येते या लॅडर वर्कआउटने. आपण आता 3 4 सेट मारले फक्त. हे तुम्ही 10 15 सेट मारू शकता. तर आपल्याला जागा नाही आहे, तर आता फक्त ते बेसिक दाखवायचं म्हणून तुम्हाला लॅडर वर्कआउटचं दाखवलं. इथून पुढं आपण काय करणार आहे, प्रत्येक याचे 10 सेट मारणार आहे. पुढचे ॲडव्हान्स करणार आहे आता लॅडर वर्कआउट. आता प्रत्येक बेसिक वर्कआउट बंद करणार आहे आपण, आता ॲडव्हान्स सिस्टीम चालू करणार आता. तर चला हा वर्कआउट असा करायचा. तर भेटू, चला नेक्स्ट वर्कआउट बघू. आता काय करू, आता नवीन आपण हे केलं, शोध लावलेला आपण एक ॲप्स वर्कआउटचा. तर आता पहिलेचे जेवढे ॲप्स वर्कआउट होते ते काहीच मारत नाही आपण. आता हे नवीनवाले ना, त्यांनी पूर्ण बॉडीला इफेक्ट पडतो, खरं रिअल इफेक्ट पडतो. आपण सगळे ट्राय करून बघितला, पण हा वर्कआउट आपल्याला बेस्ट वाटला, त्याच्यामुळे हा वर्कआउट करणे आपण हे झालं. तर त्याच्यानंतर आपण सपाटे रेग्युलरमधले. तर चला हे 2 वर्कआउट बाकी आहे आपले, चलो.
दोन दात ते बाहेर त्याचे पापड्या झालं. तर 15-15चे 5 सेट मारले. आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज बघितलं आपण लॅटर वर्कआउट, त्याच्यानंतर आपण ॲप्स मारले, त्याच्यानंतर आपण सपाटे मारले. तर आजचा वर्कआउट एवढा होता. तर चला आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आणि आजचा वर्कआउटला एंड करू. काय आलं रे? कॅच घेतला, फायनच नाही घेतला. फायन लोडिंग गाडी घ्या ना याची सिट्राची. चला वर्कआउट झाला, स्ट्रेचिंग झाली आपली कंप्लीट. आता जायची तयारी करू आता.